माझ्या मागे तुम्ही जी ही वास्तू बघत आहात ती पूर्वी मुंबईतील सगळ्यात महत्त्वाची वास्तू म्हणून ओळखली जायची। 1858 मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आला आणि राणीचे राज्य प्रस्थापित झाले तेव्हा एक घोषणापत्र सादर केले गेले। नमस्कार, माझं नाव धनश्री। द रोटेटिंग कंपसच्या या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते। कधी काळी फक्त बेटांचा समूह असलेल्या भागाचा मुंबई होण्यापर्यंतचा प्रवास आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत। माझ्या मागे तुम्ही जी ही वास्तू बघत आहात ती पूर्वी मुंबईतील सगळ्यात महत्त्वाची वास्तू म्हणून ओळखली जायची। टाउन हॉल, ज्याला मुख्यतः एशियाटिक लायब्ररी म्हणूनच ओळखले जाते। मुंबईच्या गजबजाटात ब्रिटिश काळात सामाजिक व सांस्कृतिक केंद्र असलेली ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे। ब्रिटिश भारतात आल्यावर त्यांनी उभारलेल्या वास्तूपैकी ही तिसरी वास्तू। ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी मुंबईत एक जुनी वास्तू अस्तित्वात होती, ती म्हणजे बॉम्बे कॅसल, जो या वास्तूच्या अगदी मागील बाजूस आहे आणि आता तो भारतीय नौदलाच्या हद्दीत असल्यामुळे तेथे जाता येत नाही। निओक्लासिकल शैलीतील ही वास्तू 19व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आली। 1811 मध्ये या वास्तूच्या बांधकामाला सुरुवात झाली, परंतु अपुऱ्या निधीअभावी टाउन हॉलचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही। नंतरच्या काळात लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे यांनी काढलेल्या लॉटरीद्वारे 10,000 रुपयाचा निधी उभारण्यात आला आणि अखेर 1833 मध्ये ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली, ज्यात फक्त ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले। टाउन हॉल येथील ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय अनेक प्राचीन वारशांनी समृद्ध आहे, जसे की बुद्धांचे भिक्षुकी पात्र, जे नालासोपारा येथील स्तूपाच्या उत्खननात सापडले। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसिद्ध इटालियन कवी व लेखक दांते ॲलिघेरी यांचे दांतेस डिवाइन कॉमेडी या इटलीच्या राष्ट्रीय हस्तलिखिताची मूळ प्रत। हे हस्तलिखित माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जे 1819 ते 1827 दरम्यान मुंबईचे गव्हर्नर होते व एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष होते, त्यांनी एशियाटिक सोसायटीला भेट म्हणून दिली। 1858 मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आला आणि राणीचे राज्य प्रस्थापित झाले तेव्हा एक घोषणापत्र सादर केले गेले। ते इथे या वास्तूच्या मध्यभागी उभे राहून संपूर्ण शहरासमोर वाचून दाखवण्यात आले। निओक्लासिकल शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशद्वारावर असलेले पॉर्टिको, जे प्राचीन ग्रीकमधील अनेक वास्तूंचे मुख्य वैशिष्ट्य आहे। ग्रीक भाषेत डॉरिक म्हणजे खांब आणि पॉर्टिको म्हणजे वरील छताचा भाग। पॉर्टिको हे मुख्यतः 5 शैलीत बांधले जाते। त्यातील पहिली शैली म्हणजे टेट्रास्टाईल पॉर्टिको, ज्यात पॉर्टिकोला 4 खांब असतात। दुसरी शैली म्हणजे हेक्सास्टाईल पॉर्टिको, ज्यात पॉर्टिकोला 6 खांब असतात। तिसरी शैली म्हणजे ऑक्ट्रास्टाईल पॉर्टिको, ज्यात पॉर्टिकोला 8 खांब असतात। चौथी शैली म्हणजे डेकास्टाईल पॉर्टिको, ज्यात पॉर्टिकोला 10 खांब असतात। आणि सर्वात शेवटचे म्हणजे पेरिप्टेरल, ज्यात संपूर्ण प्रवेशद्वार हे खांबांच्या रांगांनी वेढलेले असते। टाउन हॉल हा ऑक्ट्रास्टाईल व टेट्रास्टाईल या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, कारण मुख्य प्रवेशद्वारावरील पॉर्टिको हा 8 खांबांचा आहे आणि बाजूला असलेले 4 प्रवेशद्वार हे टेट्रास्टाईलमध्ये आहेत। या संपूर्ण वास्तूची रुंदी 61 मीटर म्हणजे 200 फूट आहे, तर उंची 30 मीटर म्हणजे 98 फूट आहे। मुख्य प्रवेशद्वारावर एकूण 30 पायऱ्या आहेत। संपूर्ण वास्तूचं डिझाईन हे कॉलोनियल थॉमस कॉपर यांनी केलं असून संपूर्ण वास्तू ही इंग्लंड स्टोनमध्ये बनवण्यात आली असून याचे बरेचसे भाग हे इंग्लंडमध्ये बनवण्यात आले व त्यानंतर जहाजाद्वारे भारतात आणून येथे बसवण्यात आले। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि मुंबईबद्दलची अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।